सगळे सुरू करा. 2019 मध्ये मी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला होता. त्यानंतर 2022 पासून उभाटा या पक्षाचा मी विधानसभा प्रमुख म्हणून मी काम पाहत होतो. सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता मी माझ्या असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे सचिव सन्माननीय विनायक राऊत यांच्याजवळ मी पाठवलेला आहे. आजपर्यंत या साधारण 6 वर्षाच्या कालावधीमध्ये मला या ठिकाणी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील, युवा नेते सन्माननीय आदित्य ठाकरे असतील, त्यानंतर या ठिकाणी असलेले माजी खासदार सन्माननीय विनायक राऊत असतील आणि विशेषतः माजी आमदार सन्माननीय वैभवजी नाईक, या ठिकाणी सन्माननीय संदेश पारकर, सुशांत नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उभाटाचे सर्व पदाधिकारी यांनी मला 6 वर्षामध्ये ते सर्व सहकार्य केलेलं आहे. या 6 वर्षामध्ये मला जो काही या ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आहे, त्यांचे मी आभार मानतो आहे. पण आज या जिल्ह्यातील एकंदरीत जी राजकीय परिस्थिती असेल, कारण मी आज जिल्हा बँकेमध्ये बरीच वर्ष संचालक आणि चेअरमन म्हणून काम करत असते, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असते, विशेषतः सहकार क्षेत्रातील आणि शेतकरी वर्गातील विशेषतः विम्याच्या संदर्भात असेल, शेती नुकसानीबद्दल असेल, वेगवेगळ्या संदर्भात जे लोक माझ्याजवळ या ठिकाणी वेगवेगळ्या कामाला येत आहेत त्यांना मी या वर्ष 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये मी त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे त्याचा त्यांना मी न्याय देऊ शकला नाही आहे. आणि त्यामध्ये जिल्ह्यातील बऱ्याचशा लोकांची त्या ठिकाणी मागणी होती की साहेब या ठिकाणी तुम्ही सहकार क्षेत्रात असेल, या ठिकाणी शेतकरी क्षेत्रात शेती विषयक असेल, विम्याच्या संदर्भात असेल, शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात तुम्ही राहिलं पाहिजे तरच हे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील. आणि म्हणून बऱ्याचशा असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुजुर्ग असे जे लोक आहेत त्यांची सातत्याने प्रत्यक्ष त्यांनी भेटून दूरध्वनीवरून जे त्यांनी मला विनंती केली, या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मी असलेल्या उभाटा या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे. आणि निश्चितच भविष्यात मी माझ्या कार्यकर्त्यांशी आज उद्या या ठिकाणी बोलून भविष्यात शेतकरी असेल, सहकार क्षेत्रामध्ये असेल, या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचे, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या ज्या संदर्भित ज्या सहकारी संस्था आहेत या लोकांचे प्रश्न ज्या ठिकाणी सुटू शकतील त्या ठिकाणी काम करण्याला मी प्राधान्य देणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी तसा निर्णय घेतलेला आहे. आज सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा माझे जवळचे सहकारी सन्माननीय मंगेश सावंत यांना सुद्धा मी हा माझा निर्णय सकाळी सांगितला की मला या निवडणुकीत तुला उभाटाचा राजीनामा देणार आहे. पण त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जर पक्षाचा राजीनामा देणार असाल तर मी सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद लढवणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी सुद्धा निर्णय घेतला. त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो आहे. आणि भविष्यात निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांच्या दृष्टिकोनातून, लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून, विशेषतः या जिल्ह्यामध्ये असेल या मतदारसंघामध्ये जे काही लघु पाटबंधारे मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे की ती धरणं या ठिकाणी मार्गी लागली पाहिजे, विकासाची कामं रस्त्याच्या पलीकडे जाऊन या जिल्ह्यातील जी शेती जी आहे ही दुपीकी होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या भागातील छोटी धरणं जर झाली तर त्या दृष्टिकोनातून निश्चित त्या ठिकाणी हातभार इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी लागेल. या ठिकाणी जिल्ह्यातील जी काही काजूबद्दल आपण हमीभावाबद्दल सातत्याने बोलतो आहे, पण त्याही पलीकडे आज या ठिकाणी काजू या कोकणाच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग
रत्नागिरीमध्ये काजूचं GI मानांकन झालेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा, काजू उत्पादक शेतकऱ्याचा प्रत्येक सातबारा हा GI मानांकन झाला पाहिजे, त्यासाठी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न केले, पण त्याला अद्यापही या ठिकाणी अपयश आलंय. मला वाटतं भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक काजू उत्पादक शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो GI होईल आणि ह्या जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना GI मानांकनाप्रमाणे त्यांना वेगळा रेट मिळेल. आणि हे जे काय सर्व प्रश्न या ठिकाणी सिंचनाबद्दलची छोटी धरणं असतील, शेतकऱ्यांचं GI मानांकन असेल, काजूला रेट असेल, आंब्याबद्दलचा असेल, इतर शेतीविषयक जे काही प्रश्न आहेत, फळपीक विम्याबद्दलची काही हवामान केंद्रे जे आहेत, हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यामध्ये आज या ठिकाणी सत्तेमध्ये जे जे लोक आहेत इच्छित त्यांच्याबरोबर जे लोक या ठिकाणी संपर्क करतील, त्यांच्याशी संवाद साधतील, संवाद साधून निश्चित त्यांच्याबरोबर या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन मुख्य सत्तेच्या प्रवाहामध्ये काम करण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांशी बोलून येणाऱ्या आज आणि उद्या मी कार्यकर्त्यांशी घेण्याचा निर्णय आज घेतला. उद्या मुख्यमंत्री कणकवलीत आहेत, भारतीय जनता पार्टीत आपला प्रवेश होणार आहे का? मी अद्याप माझी कोणाबरोबर चर्चा झालेली नाही. आता मी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करेन आणि या संदर्भात कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा झाल्यानंतर मी निश्चित तो निर्णय मी माझा जाहीर करेन. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जे आता म्हटलात की मी प्रयत्न करणार किंवा आंबा काजूचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, तर यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणं हे तुम्हाला भाग असणार आहे. आणि सत्ताधारी पक्षातला नेमका कुठला पर्याय तुम्ही स्वीकारणार? कारण सत्ताधारी पक्षाशिवाय हे प्रश्न सुटू शकणार आहेत का? निश्चितच कुठचाही सत्तारूढ पक्ष जो आहे त्याच्यामध्ये जो प्रश्न सोडवण्याची मला हे देईल, हमी देईल, अशाच ठिकाणी तो मी पक्ष स्वीकारणार आहे आणि त्या पद्धतीनेच मी तो निर्णय घेतलेला आहे. कारण शेवटी हे प्रश्न शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आहेत. आज आपण त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय कार्यकर्त्याची कारण मी काय कुठे कॉन्ट्रॅक्टर नाही आहे की मला सत्ता नाही म्हणून पुढची कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मला कमिशन मिळाली पाहिजे. हा माझा काय कमिशन असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवणं हा माझा व्यवसाय नाही आहे. माझा व्यवसाय त्या ठिकाणी शेती व्यवसाय, बिल्डिंग हा माझा व्यवसाय आहे आणि म्हणून निश्चित मला स्वतःला काय वैयक्तिक त्या ठिकाणी आर्थिक लाभ व्हावेत म्हणून मी कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही आहे. जे प्रश्न माझ्या 30 ते 35 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे प्रश्न मला जिल्हा बँकेचे असेल, जिल्हा परिषदेचे असेल, मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना ज्या तयार झाल्या आहेत, मी आता निश्चित सांगेन की या योजना तुम्ही आजही जिल्हा परिषदेचं प्रोसिडिंग करा. या योजना माझ्या 2003 ते 2005 या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना तयार झालेल्या आहेत. त्यामुळे निश्चित सांगतो की ह्या योजना जर मार्गी लावायच्या असेल, आज मी सांगतो सिंधुरत्नसारखी चांगली योजना आहे, पण मला वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा ही योजना चालू करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावे. कारण शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न या योजनेमधून सुद्धा वाढू शकत आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर असेल आज आणि उद्या निश्चित आज रात्री कार्यकर्त्यांची बैठक आहे, रात्री सगळ्या कार्यकर्त्यांशी बोले आणि निश्चित उद्या मी योग्य तो निर्णय घेईन. कणकवली तालुक्यामध्ये ठाकरे सेनेचे बरेच पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवार असेल त्यांनी माघार घेतलेली आहे, काही ठिकाणी भाजपचे बिघडून ठरले आहे आणि त्याच अनुषंगाने आपण देखील आता ठाकरे सेनेला रामराम करताय. नेमकं काय कारण आहे? नाही, कारण मी सांगितलंच ना तुम्हाला. पहिलं माझ्या प्रास्ताविकामध्ये मी कारण सांगितलं की आज या ठिकाणी जी काही उभाटामध्ये असते एवढी, आज उभाटा पक्ष सत्तेत नसल्यामुळे जी काय कार्यकर्त्यांमध्ये जी काही नाराजी आहे, त्यांच्यामध्ये जो काही उत्साह नाही आहे आणि एकंदरीत आताची जी परिस्थिती आहे 4-5 दिवसामधली जी मी परिस्थिती पाहतोय की कार्यकर्त्यांची आज लढण्याची मानसिकताच नाही आहे. जर कार्यकर्त्यांची लढण्याची मानसिकता नसेल तर आपण निश्चित कोणत्या पद्धतीने या जिल्ह्यातील प्रश्न सोडवणार आहोत आणि म्हणून जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आज कार्यकर्त्यांची आज या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर लढण्याची मानसिकता नसेल तर आपण आज कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात जाऊन हे प्रश्न एखाद्या सत्तेच्या प्रवाहात जाऊन आपण सोडवले पाहिजे. म्हणून मी हा भविष्यामध्ये निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेणार आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी म्हटलं होतं सतीश सावंत काही दिवसात आपल्या शेजारी बसले दिसतील, नेमकं तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार की भाजप? मी आज काहीच सांगू शकत नाही. मी आज आता रात्री उद्या सकाळपर्यंत कार्यकर्त्यांशी निर्णय घेईन आणि उद्या मी तुम्हाला उद्यापर्यंत सांगेन ना निश्चित.
शेवटी कोणाच्या शेजारी तरी निश्चित बसणार एवढं निश्चित. साहेब तुम्ही 3 टर्म झडपी सदस्य होता, त्यानंतर झडपी अध्यक्ष पण होता. चार 4 टर्म. आणि आता ह्या सध्याच्या आजच्या कालच्या ह्याच्यात तुम्ही झडपीसाठी नाही आहे. आता जो निर्णय घेता त्या माध्यमातून भविष्यात तुम्ही जिल्हा बँकेवर दिसाल का? नाही, मी आजच पहिलं सांगतो, मी कोणतंही मला पद मिळावं माझी वैयक्तिक हे नाही आहे. एखादा प्रश्न कुठेही घेऊन गेल्यानंतर आज आम्ही पाहतोय की मध्यंतरी फळपीक विम्यासाठी 4 वेळा संघर्ष करावा लागला. सत्तेच्या प्रवाहात असतो तर 4 वेळा संघर्ष करावा लागणार नाही. एका संघर्षामध्ये सुद्धा हे प्रश्न सुटलेला आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मी 4 वेळा त्याचा अनुभव आहे, त्या अनुभवाचा उपयोग लोकांना होईल. आणि मी कुठेही ह्या ठिकाणी जे आहे कुठच्याही कार्यकर्त्यांना उद्या ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना कोणताही त्रास होऊ नये किंवा काय होऊ नये. आज कार्यकर्ते जर लढायला तयार नसतील तर आम्ही कोणासाठी काम करायचं. आणि म्हणून त्यासाठी आपण आज लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे. त्यासाठी मी हा राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे. कार्यकर्ते कुठे आग्रही असतील वाटतं? नाही, रात्री बोलल्यानंतर सांगेन मी. अजून मिटिंगच घेतली नाही ना कार्यकर्त्यांनी. शिवसेनेमध्ये ठाकरे शिवसेनेमध्ये 2 गट आहेत असं बोललं जात आहे. विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्यातील गटबाजीचा हा परिणाम आहे. नाही ना, माझ्याशी मी काम करत असतो. मला वाटतं दोघांची गटबाजी कधी मला निदर्शनात आली नाही. दोघांनी मला चांगली वागणूक दिली. त्याच्यामुळे माझ्यासमोर कधी त्यांची गटबाजी आली नाही. आणि मी कधी गटबाजीमध्ये मी आधी सामील नाही. मला गटबाजी आवडत नाही आणि गटबाजीला मी कधी थारा देत नाही. आणि कुठे जाईल तिथे आधी माझा काही गटबाजीशी संबंध नाही. साहेब, आता तुम्ही सांगताना सांगितलं की तुम्ही काय ठेकेदार नाही किंवा हे नाही, तुम्ही शेती क्षेत्रातील काम करता. तर भविष्यात जिल्हा बँकेच्या स्वीकृत सदस्यपदी किंवा जर जिल्हा परिषदला स्वीकृत सदस्यपदाचा नियम लागू झाला तर त्यापदी तुम्ही काम संधी मिळाली तर काम करण्यासाठी इच्छुक असणार का? नाही, मी काय जिल्हा परिषदेला काय कर, मला जर जिल्हा परिषद लढवायची असते तर मी निश्चित फॉर्म भरला असता ना. 4 वेळा जिल्हा परिषद लढवल्यानंतर, विधानसभेची आमदारकी लढवल्यानंतर मी जिल्हा परिषद विषय सध्या डोक्यातून काढलेला आहे. पण निश्चित सांगेन की भविष्यात मी सहकार क्षेत्रामध्ये आवर्जून कार्यक्षममध्ये मात्र काम करण्याचा निर्णय घेतलेला. वेगवेगळ्या सहकारी संस्था, आज मी अगदी सांगेन की ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा दूध संघ आहे, पण तालुका दूध संघ सुद्धा नाही आहे. माझ्याजवळ आजही तालुका संघ अगदी शेवटच्या म्हणजे 2022 मध्ये मी तालुका संघाचं सबमिशन केलेलं होतं. आणि सत्ता गेल्यानंतर तालुका संघ रजिस्ट्रेशन होऊ शकला नाही. आज मला वाटतं पुन्हा जर रजिस्ट्रेशन घेतलं तर तालुका संघ सुद्धा या जिल्ह्यात तालुक्यामध्ये होईल. अशा काही सहकारी संस्था शासनाच्या ह्याने होऊ शकतील. तशा पद्धतीने काम करता येईल आपल्याला. साहेब, सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणखी सक्रियपणे काम करता येऊ शकतं. जिल्हा बँकेत तज्ञ संचालक म्हणून आपण जाण्यास इच्छुक आहात का? नाही, इच्छुकीचं काय, एक लक्षात घ्या. आज इच्छुक आहे मी बऱ्याच ठिकाणी राज्यावर पण इच्छुकसाठी आहे. आता जिथे जाईल त्यांनी संधी दिली तर कोण इच्छुक असणार नाही. जिथे संधी देते तिथे जाऊ ना आपण. पण मी इच्छुक असणं किंवा नसणं ह्याच्याशी माझ्या कामाचा संबंध आहे. माझा जो अभ्यास आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. मी कुठे संचालक असणं नसणं याचं काही हे नाही आहे. मला वाटतं जिथे जाईल अभ्यास पूर्ण जर प्रश्न मांडले तर मला वाटतं हे प्रश्न मी संचालक असतो नसं प्रश्न सोडून घेईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून काम करत असताना महायुतीचे जे 2 प्रमुख घटक पक्ष आहेत शिवसेना आणि भाजप, या दोघांचंही जे नेतृत्व म्हणून नारायण राणे यांच्याकडे बघितलं जातं. आणि नारायण राणेंचे तुमचे यापूर्वी संबंध अतिशय चांगले जवळचे होते. मग त्यावेळी या तुमच्या एकूणच आजच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात राणेसाहेबांशी काय संपर्क झाला किंवा केला तर त्यांच्या शब्दाला तुम्ही मान देणार का? कोणी संपर्क करेल, जो कोण पहिला संपर्क करेल त्याच्या शब्दाला मान निश्चित द्या. आपली चर्चा झाली आहे का कोणाशी? ना, अद्यापर्यंत कोणाशी चर्चा झालेली नाही. कारण आपला राजकीय इतिहास पाहता यापूर्वी देखील एका माजी आमदारांना आपल्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक ठिकाणी दारं ठोठावी लागली. मात्र त्यांची कुठेही वर्णी लागली नाही. त्यांनी शेवटी उभाटामध्ये म्हणजे आपल्यासोबत देखील खुर्चीला खुर्ची लावली होती. मात्र आपण म्हणता की चर्चाच झाली नाही. नाही, मला काही दरवाजा ठोठावा लागणार नाही. कोणी या ठिकाणी म्हणजे चर्चा केल्यानंतर कोणी हे केल्यानंतर निश्चित साथ मिळेल. मला वाटतं काय दारं ठोठवण्याची काही वेळ येणार नाहीये. काय त्या पद्धतीने मला काय वेळ येणार नाही अशी माझी निश्चित खात्री. साहेब, तुमच्या या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस एक तुमच्या पक्षप्रवेशासंदर्भात जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहेत. आणि त्या चर्चेच्याच अनुषंगाने भाजपमधला एक गट तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध करत होता अशी पण चर्चा आहे.
तर त्या संदर्भात आपल्यापर्यंत काय नाही, माझ्या समोर का अशा विरोधाचे आले नाही. आणि विरोधा मला म्हणजे काही ठिकाणी पक्षात असतेवेळी सुद्धा त्या ठिकाणी काही जणांचे विरोध होते, नसतेवेळी सुद्धा असतात. अशा विरोधाची मी काय दखल घेत नाहीये. पुढच्या नेतृत्वाचा विरोध असता कामा नये. चर्चा आता आपण म्हटलं की नेतृत्वाचा विरोध असता कामा नये. चर्चा अशी आहे की उद्या मुख्यमंत्री फडणवीस कणकवलीमध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्षप्रवेश भाजपामध्ये होईल अशी चर्चा आहे. नाही, शक्यता आहे. जर त्याला काय उत्तर देणार मी. शक्यता मी मगाशीच सांगितलं, कार्यकर्त्यांशी आज रात्री चर्चा करेन आणि उद्या दुपारपर्यंत माझा निर्णय सांगेन. अद्यापर्यंत माझी कोणाशी चर्चा झाली. साहेब, कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी तुमच्या ह्याच घराजवळ एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पण कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केली होती अशी एक माहिती समोर येते किंवा समज. माझ्या घरात तर इथे काही चर्चा झाली नाही. आता तुम्हाला कुठून माहिती मिळाली मला माहिती नाही. साहेब, आता उद्या सीएम येत आहेत, आज तुम्ही दिला राजीनामा, हा निव्वळ योगावर समजायचं कसं काय? नाही नाही, मी कदाचित योगायोग असेल. मी एकच आज देण्याचं कारण असं आहे की माझ्यामुळे असं व्हायला नको. मी ज्या पक्षात काम करतो की मी राजीनामा दिल्यामुळे अमुकाने फॉर्म मागे घेतले, तमुकाने घेतले, म्हणून मी हा निर्णय आज 3 वाजता नंतर घेतला. मी समजा याच्यामध्ये माझ्यावर दोष कशाला. म्हणजे काही गोष्टी ज्या काही पक्ष संघटनेत असतील त्यांनी त्या पद्धतीने काही जणांनी फॉर्म मागे घेतले काय म्हणले, त्याला माझं कारण होऊ नये म्हणून मी आजच्या तारीख नंतर माझा 27 नंतर मी निर्णय घेतला. कणकवली विधानसभा प्रमुख हे पद तुम्हाला पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं, तर त्यांच्याशी या संदर्भात काही राजीनाम्यासंदर्भात बोलणं झालं होतं. पाठवलं मी माझा राजीनामा पक्षाकडे पाठवला, अधिकृत पाठवला, सचिवांकडे पाठवून दिला आजच दुपारी. उद्या दुपारपर्यंत हा निर्णय होईल का? होईल उद्या दुपारपर्यंत होईल. घ्यावा लागेल ना उद्या प्रवेशाचं. नाही, घ्यावा लागेल असं नाही. उद्याही घेऊ, परवाही घेऊ, पण होईल, निर्णय होईल. योगायोग म्हणाले. नाही, पण ती योगायोग आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मंगेश सावंत यांनी जी माघार घेतली त्यामागचं सांगितलं ना मी तुम्हाला कारण. मंगेश सावंत मी सांगितलं, मी आता अशी जी काय हे होते, जे लोक स्वतःहून कार्यकर्त्याची जर लढण्याची तयारी नसेल तर आम्ही कोणासाठी काम करायचं. काम करायला जर त्या ठिकाणी संधी राहत नसेल कार्यकर्त्यांसाठी तर आम्ही कोणासाठी काम करायचं. म्हणून मी त्यालाही सांगितलं मी माझ्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. आणि मंगेश सावंत यांना सांगितलं राजीनामा, त्यांनी पण सांगितलं मी माघार घेतो. असं किती जणांना तुम्ही सांगितलं असं? नाही, मी आज पहिला माझी जिथे जन्मभूमी कर्मभूमी तिथे पहिलं सांगितलं. बाकी आता मी अधिकृत या प्रेसद्वारे आता मी सांगतोय सगळ्यांना. आणि आता काय मागे घ्यायचा कालावधी संपले, त्याच्यामुळे काय आता कोण मागे घेतील असं मला वाटत नाही. साहेब, आपण विरोधात आहात, आजपर्यंत होता. मात्र जे महाराष्ट्रभर देशभर गाजलेलं प्रकरण संतोष परब प्रकरण, यामधील आपले खंदे कार्यकर्ते संतोष परब जे आहेत ते देखील या संध्याकाळच्या चर्चेला येतील का? म्हणजे आपण चर्चा केली आहे का त्या संदर्भात? कारण म्हणजे मी त्यांना निमंत्रण देणार, निश्चित देणार ना. आल्यानंतर येतात की नाही बघू, नाही आले तर समजवते ना, येतील माहिती, येतील, निश्चित येतील असं खात्री आहे माझी. आजपर्यंत माझ्या सोबत आहे. पण मी चर्चा केल्यानंतर नाही आले तर चर्चा पुन्हा करेन, घरी जाईन, त्यांच्या समजवेल त्यांना. तुमच्या पक्षप्रवेशाने भविष्यात जो कुठल्या पक्षात प्रवेश कराल सत्ताधारी पक्षात, त्याच्यातून काही निष्ठावंतांची जुन्या कार्यकर्त्यांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तर त्या संदर्भात आपली भूमिका काय? मन काही कार्यकर्ते प्रत्येक पक्षात ठरलेले असतात. काय चांगलं करा वाईट करा, त्यांची मनं सारखी दुखवत असतात. त्याला काय माझा विलाज नाही त्याच्यावर, तो त्यांचा मूळ स्वभावच आहे. साहेब, उद्या जर येत्या 2 दिवसात तुमचं पक्षांतर झालं तर कणकवली विधानसभा मतदारसंघातील किती कार्यकर्ते आपल्या समोर असतील, किती पदाधिकारी असतील? गावागावातले कार्यकर्ते विधानसभेच्या ह्याच्यातले तुम्हाला दिसतील, येतील. जिल्ह्यातले येतील, जिथे विधानसभेच्या कशा जिल्ह्यातले येतील. बरेच जण म्हणजे आता ही अधिकृत भूमिका आल्यानंतर येतील ना. कणकवली विधानसभेची निवडणूक तुम्ही पालकमंत्री नितेश राणेंच्या विरोधात लढवलेली, त्यानंतरच्या निवडणुकीत संदेश पारकर हे ठाकरे सेनेचे उमेदवार होते. भविष्यात कणकवली विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक असणार का? नाही, विषयच नाही. कणकवली विधानसभे इच्छुक असतो तो कालची 24ची लढवली असते ना. तो प्रश्न आता संपलेलाच आहे. विधानसभा विषयच संपलेला आहे. विधानसभा आपले आमदार बनण्याची इच्छा झाली की फक्त विधानसभा? नाही, आमदार बनण्याची म्हणजे त्याच्यासाठी काय विधानसभा लढायला पाहिजे असं कणकवली विधानसभा फक्त नको. हा, कणकवली विधानसभा जिल्ह्यातच कशाला पाहिजे? काय विधान परिषदेवर विधानसभा कुठेही जाता येते ना काम केल्यानंतर. मतदारसंघ फेरत ना कशाला? पदवीधर बरेच गोष्टी आहेत, जायचं असेल तर
पण आज आधी जो घेतोय माझा काय मिळावं म्हणून पहिलंच सांगितलं, मला काय मिळावं म्हणून माझा राजीनामा नाही आहे ना. माझ्यावर जे होते, जे लोक माझ्याजवळ येतात त्यांना नाराज करणं हे मला परवडणारं नाही. ज्यांनी माझ्यावर एवढे वर्ष विश्वास टाकला, कधी ते त्यांना काम झालं नाही असं त्यांना वाटलं नाही, ती कामं व्हायची असतील तर मला कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात जावं लागेल. मला काही त्याच्यासाठी कुठच्या पदाची गरज नाही आहे. मंगेश सावंत यांना सांगितलं त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. असं तुम्ही संदेश पारकर जिल्हा प्रमुख चर्चा करा, त्यांचं म्हणणं काय? नाही, संदेश पारकरांना आजच सांगितलं ना, त्यांचं परिवर्तन व्हायला थोडा वेळ लागेल, पण होईल परिवर्तन. धन्यवाद.